सध्या महाराष्ट्रात काय चालू आहे, देशात काय चालू आहे याची बऱ्यापैकी कल्पना तुम्हाला आहे. जरी आपण गावगाड्यात राहत असलो, तरी आपण नागरवस्तीपासून शहरापासून दूर असलो, जरी तुम्ही आम्ही राजसत्तेपासून दूर असलो, मी जबाबदारीनं बोलतो. कारण तुमची आमची संख्या किती, तुमचं आमचं प्रतिनिधित्व किती असायला हवं. या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही किती लोकसंख्येनं राहतो, कुठल्या कुठल्या भागामध्ये राहतो, एवढी मोठी संख्या असताना सुद्धा ओबीसीची जातनिहाय जनगणना केली जात नाही आणि ती जाणीवपूर्वक केली जात नाही. ही आजकाल केली जात नाही, तर देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरपासून आतापर्यंत या महाराष्ट्रात, या भारत देशात कोण किती संख्येनं राहतो याची आकडेवारी जाणीवपूर्वक तिथले राज्यकर्ते लोक सर्वसामान्य माणसाला कळू देतात. पण जातनिहाय जनगणना न झाल्यानंतर तुमचं काय नुकसान झालं आणि जातनिहाय जनगणना झाल्यानंतर तुमचा आमचा काय फायदा होणार आहे, या दोन गोष्टीवरती मी तुमच्यासोबत थोडक्यात बोलत होतो. क्रांतिज्योती महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचं शिक्षण करणं योग्य आहे. गरीब माणसाच्या, कष्टकऱ्याच्या, गोरगरिबाच्या, दीनदलिताच्या, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते महात्मा ज्योतिराव फुल्यांनी केलं. आणि त्याच महात्मा ज्योतिराव फुल्यांचा वसा आणि वारसा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरु मानलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानत असताना महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या विचारांचं सर्क्युलेशन करण्याचं काम, कायद्यात रूपांतरण करण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी केलं. त्याच राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी असणाऱ्या आणि देशाला समतेचं तत्व, मानवतेचं तत्व, हर एक माणसाला इथं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. हर एक माणूस इथल्या समाज व्यवस्थेमध्ये जन्माला आलेल्या माणसाला त्याच्या जातीवरून त्याला हीन लेखता येणार नाही, त्याच्या जातीवरून त्याला गावगाड्यामध्ये दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाणार नाही, त्याच्या जातीवरून त्या माणसाला वेगळ्या पद्धतीचा त्याच्यावर अन्याय अत्याचार होणार नाही. सर्व माणसं समान आहेत या धोरणानं या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये फुले शाहू आंबेडकर यांनी मानवतेचं, समतेचं, लोकशाहीचं कार्य केलं. त्याच महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही राहतो. आज रोजी जातनिहाय जनगणना, जातनिहाय जनगणना, जातनिहाय जनगणना काय चाललंय नक्की? आपली काही जातनिहाय जनगणना होत नाही. कारण तुम्हाला जर बहुजनांना, तुम्हाला जर ओबीसींना, तुम्हाला जर 18 जातीच्या लोकांना, तुम्हाला ओबीसींना जर तुमच्या जातीचं आत्मभान आलं, तुमची संख्या कळली, तर तुम्ही हक्क अधिकार मागाल. तुम्ही कायद्याच्या सभागृहामध्ये जाण्यासाठी प्रयत्न कराल. तुम्ही शिक्षण आणि नोकऱ्यामधलं तुमचं प्रतिनिधित्व मागाल. तुम्ही मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये तुमच्या आमच्या निळाच्या घामातून जे पैसे त्या तिजोरीमध्ये ठेवले गेलेले आहेत, ज्या कायद्यांच्या सभागृहामध्ये तुमच्या आमच्या हिताचा कायदा लिहिला जातो, त्या कायदा लिहिला जातो त्या ठिकाणी तुमची आमची माणसं जातील, फक्त अधिकार मागतील, अशा अनेक धोरणांनी तुमची आमची जातनिहाय जनगणना केली जात नाही, राज्यकर्त्यांकडून केली जात नाही. मग तुम्ही आम्ही नक्की काय करायचं? ओबीसी म्हणजे नक्की कोण? एससी म्हणजे नक्की कोण? एसटी म्हणजे नक्की कोण? या सगळ्या माणसांना जोपर्यंत आत्मभान येणार नाही, तोपर्यंत तुम्हाला आम्हाला हक्क अधिकार मिळणार नाही. काही माणसं इथं बसलेली, काही माणसं म्हणू शकतील कसं आहे, आमचं आता बरं चाललंय, तुमच्या घरावरचं पत्र गेले, आता स्लॅब पडलाय, आमची लेकरं बाळं कुठेतरी एमआयडीसीत कामाला जाते, एखादं दुकान टाकलंय, आमचं पोरगं शिक्षक झालंय, आमचं पोरगं पंचायतीचं मेंबर झाले, कुठल्या तरी आमदाराच्या, खासदाराच्या दादाला लागून त्याला तेवढी संधी दिली आहे, त्यांनी आमच्यावर उपकार केले. कारण आमच्या पिढ्याने बहुजनांनी रिपीट अगेन 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 अगेन, आजा गेला बाप आला, बाप गेला नातू आला, नातू गेला पंतू आला, पंतू गेला क्षमाप आला. त्याची अक्कल किती, त्याचं ज्ञान किती, त्यांचा या व्यवस्थेमधल्या हर एक माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय, त्यांनी तुम्हाला आम्हाला दिलं काय, त्यांनी संपत्तीचं केंद्रीकरण केलं कसं, तुमच्याकडे एखाद्या पोरगा हक्क अधिकारावर बोलायला लागलं तर त्याला डॅमेज कसं करायचं, गावगाडा हातात कसा ठेवायचा, प्रॉपर्ट्या हातात कशा ठेवायच्या, शासनाच्या बँका डुबवायच्या कशा, राजकारणातली पदं मिळवायची कशी, पदं मिळाल्यानंतर मंत्रिपदावर जायचं कसं, मंत्रिपदावर गेल्यावर पुन्हा सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्ता. तुम्ही आम्ही काय, तमका गेला की अमक्याला मतं द्यायची, अमका गेला की तमक्याला मतं द्यायची.
पण तुम्ही आम्ही मात्र गावागाड्यातल्या 11 पगड जातीच्या लोकांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला ओबीसी मध्ये टाकले, एससी मध्ये टाकलंय, शेड्यूल कास्ट तिथे एससी मध्ये टाकले 59, एसटी मध्ये टाकलंय, शेड्यूल ट्राईब. बाबासाहेबांना तुमच्या जातींच्या संघटना बनवता आल्या नसत्या, बनवता आल्या असत्या. तुम्ही अजून तुमची अवस्था तुम्हाला काहीच भेटलं नसतं या व्यवस्थेमध्ये. पण महामानवानी कास्ट निर्माण केले, कास्ट निर्माण जाती अंतराची लढाई लढण्याचं सुतोवाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. त्याच ओबीसी मधल्या 11 पगड जातींच्या लोकांमध्ये आपण ओबीसी आहोत. जरी जाती वेगळ्या असल्या, जरी देवदेवात वेगळ्या असल्या, जरी रूढी परंपरा वेगळ्या असल्या, जरी आपले सण उत्सव वेगळे असले, जरी लग्न कार्य वेगळी असली, जरी आडनावं वेगळी असली, जरी आपण आपल्या वेगवेगळ्या व्यवसायानुरूप आपण वेगवेगळे असलो तरी आपण ओबीसी आहोत. विजयंती जरी वेगळं केलं असलं तर ते ते ओबीसी पासून वेगळं नाही, तर ते 27% आहे. हे माझ्या भटक्याविमुक्त जाती जमातीच्या लोकांना जर कळणार नसेल तर ओबीसी म्हणून तुमची वज्रमूठ, तुमची ताकद एकत्र येणार नाही. जोपर्यंत तुमची ताकद एकत्र येणार नाही तोपर्यंत तुम्ही या व्यवस्थेचा निर्णय प्रक्रियेमध्ये जाऊ शकणार नाही. विचारला महात्मा जी, आपको सब लोग महात्मा इस उपाधि से बुलाते हैं, बड़े प्यार से आपको भारत देश, पूरा जग, पूरा वर्ल्ड आपको क्या बोलता है? महात्मा जी बोलता है. महात्मा का डेफिनेशन हमें बताया. त्यावेळी महात्मा गांधी त्यांना बोलले, महात्मा या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जाऊन महात्मा ज्योतिराव फुलेंचं कार्य समजून घ्यावं लागेल. कोण बोललंय? महात्मा गांधी बोलले. तुम्हाला आम्हाला या गोष्टी कळत नाही. तुम्हाला आम्हाला तुमच्या समाजामध्ये, ज्ञाती समाजामध्ये जन्माला येऊन महात्मा ज्योतिराव फुल्यांनी अरे जागतिक पातळीवरती थॉमस पेन यांच्यानंतर मानवतेचं सुख ज्यांनी रचलं ते महात्मा ज्योतिराव फुले. तुम्ही आम्ही शाळा शिकलो, शाळेमध्ये काय आपल्याला तुम्हाला एक सुविचार असायचा, शिक्षणाचं महत्व सांगणारा. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले म्हटलं की मुलींचं शिक्षण, महिलांचं शिक्षण, परत दीनदलितांचं शिक्षण, गोरगरिबांचं शिक्षण, म्हणजे शिक्षण देणारा महात्मा. याच्या पलीकडे तुम्ही आम्ही कधी जात नाही. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. काय सांगितलं यामधून? फक्त अविद्या, म्हणजे फक्त शिक्षण घेतलं नाही म्हणून तुमचं काय नुकसान झालं हे महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सांगितलं. पण त्याच वेळी राजसत्तेमध्ये इथला बहुजन कधी पोहोचू शकला नाही. सत्ते वाचून सकळ कळा, झाल्या अवकळा. ही अवस्था तुमच्यावर का आली? कारण तुम्ही कधी राजकारण केलं नाही. माझं घर भलं, माझं रान भलं, माझा गोटा भला, माझी मेंढरं भली, माझा तांडा भला, माझी ऊसतोडी भली. तुम्ही म्हणा एवढं मोठं तत्वज्ञान तुम्ही आम्हाला सांगायला लागलाय. महात्मा ज्योतिराव फुलेंचा कालावधी कुठला? तेव्हापासून शिक्षणाचं महत्व इथल्या बहुजनांना, इथल्या 11 पगड जातीच्या लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत लोक. महामानव करतायत. वेगवेगळ्या पातळ्यावरती, वेगवेगळ्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या माणसांनी त्या बहुजनांना त्यांची मोठ बांधण्याचा प्रयत्न केला, त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, त्यांना एकत्र आणून समग्र परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून काम करण्याचा प्रयत्न केला. पण ओबीसी काही एकत्र घेताना दिसत येईल. जबाबदारीने बोलतो मी. उगाच काहीतरी बोलायचं, सगळे बसले एकत्र म्हणून तुमच्यासारखंच बोलायचं, तुमच्यासारखंच म्हणजे वेगळं काहीतरी गोड वाटत कानाला असं बोलणारा मी नाही. म्हणून माझी तुम्हाला हात जोडून बोलतो इच्छितो. सुलतानपूर गावामध्ये सगळी माणसं इथे एकत्रित आलेली. जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ही आपली मागणी आहे. पण ही लोक करतील या भ्रमात तुम्ही राहू नका. पण जनता सार्वभौम आहे. 10-12% लोकांच्या मागणीसाठी एक अनपढ माणूस, त्याला लोकशाही माहिती नाही, त्याला इतर लोकांचे हक्क अधिकार माहिती नाही, आरक्षण कुणाला दिलं गेलंय त्याच्याबद्दल त्याला जरा सुद्धा माहिती जाणूनही घ्यायची नाही. आम्हाला द्या नाही तर कुणालाच नाही. आम्हाला पाहिजे तर त्यातलंच पाहिजे. म्हणजे इतर माणसांच्या मनामध्ये दहशत निर्माण होईल, इतरांना कमी लेखणं होईल, अशा पद्धतीचं वागणूक एक आंदोलक या महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षापासून करतोय आणि शासन त्याला रेड कार्पेट घालतोय. रेड कार्पेट घालू द्या.
जे आर काढतो. ते जे आर असे आहेत की ओबीसी माणूस शिक्षणामध्ये, नोकऱ्यामध्ये, राजकारणामध्ये, लोकल बॉडीमध्ये, गावाच्या सरपंच पदापासून पोलीस पाटील पदापासून ते महापौर, नगराध्यक्ष, नगरसेवक, सभापती, पंचायत समिती सभापती अशा वेगवेगळ्या पदावरती इथून पुढं ओबीसीच्या पुढं तुम्ही आम्ही दिसणार नाही. त्याची उदाहरणं सांगायची म्हणलं तर 100 उदाहरणं मी तुमच्याला. ओबीसीच्या अनाथ माती कलवण्याचं काम लोकनियुक्त सरकारने केलंय. ज्या सरकारला तुम्ही आम्ही मतदान केलं, ज्यांना तुम्ही सत्तेमध्ये बसवलं, त्या सगळ्या लोकांनी घटनेची शपथ घेत असताना, आपल्या मंत्रिपदाची शपथ घेत असताना एखाद्या समाजाबद्दल, एखाद्या समूहाबद्दल त्याच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करण्याची जबाबदारी जे आमदार घेतात, जे खासदार घेतात, जे मंत्री घेतात, जे मुख्यमंत्री घेतात, त्याच माणसाने संविधान विरोधी जी आर काढले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये जी आर काढले. 270 जी आरनं ओबीसीचं आरक्षण उद्ध्वस्त झालंय. हा गावगड्यातल्या ओबीसीना एकत्र आणावं, त्याच्यामध्ये जनजागृती करावी. आपण ओबीसी आहोत, आपण ओबीसी आहोत हे जोपर्यंत गावगड्यातल्या अथवा पगड जातीच्या लोकांना कळणार नाही, तुम्ही जोपर्यंत विखुरलेले दिसाल, तुम्ही जोपर्यंत असंघटित दिसाल, तुमच्या मताचा परिणाम मतपेटीतला जोपर्यंत दिसणार नाही, जोपर्यंत आम्ही दावा करतो की आम्ही 50-60% आहोत, पण मतपेटीतलं जर तुमचं मतदानच दिसणार नसेल, तुम्ही दादा बाबा काकाला सरंजामदाराला जर मतदान करणार असाल तर ते तुमच्या आंदोलनाची, तुमच्या मागण्यांची, तुमच्या हक्क अधिकाराची दखल का घेतील? बजेटमध्ये तुम्हाला तुम्हाला पैसे दिले जातात. आमच्या माता भगिनीच्या अकाउंटमध्ये पैसे जमा केले जातात. राशन तुम्हाला फुकट दिलं जातं. तुम्हाला दर्जेदार शिक्षण देणारी व्यवस्था आजही या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये नाही. आजही तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी एखादं वसतिगृह नाही, ना मुलींना ना मुलांना. तुम्ही शिकायचे नाही, तुम्ही अभ्यास नाही करायचा, तुम्ही पुढं नाही यायचं. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आपल्याला ते तुम्ही गुणवणार. तुम्ही इथल्या व्यवस्थेमध्ये हक्क अधिकार मानणार, तुम्ही संघटित होणार, आम्ही कुठं जायचं? हे धोरण इथल्या व्यवस्थेचं आहे. म्हणून बाबा खूप बोलण्यासारख्या आहे, खूप बोलता येण्यासारख्या गोष्टी आहेत. बोलायचं म्हणलं, हर एक माणसावर बोलायचं म्हणलं, आपल्यातल्या माणसांनी खूप मोठं काम केलंय, काम करत आहे. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडेंचं कार्य, त्यांचं 2010 मधलं संसदेमधलं जातनिहाय जनगणने संदर्भातलं भाषण, माझ्या तरुणांना विनंती आहे, युट्यूबवरती जावा. जातनिहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून गोपीनाथराव मुंडेंनी देशाच्या संसदेमध्ये 100 प्रकारांची युनिट बनवली. हे तुम्ही पहा. नाही तर मग येणे माझ्या मागल्या का करण्यात चांगल्या, ते असंच चालू राहणार आहे. जाती जातीमध्ये भांडायचं, गावागावामध्ये भांडायचं, पावल्या रावळ्यामध्ये भांडायचं, भावकीमध्ये भांडायचं. शेताच्या बांधाला जर नांगराचा थोडासा धुरा लागला तर सख्या भावाच्या अंगावर काट्या कुऱ्हाड्या घेऊन धावणारे तुम्ही, पण तुमच्या हक्काचं या महाराष्ट्राच्या देशाच्या तिजोरीमधलं या लोकसंख्येचे पैसे तुम्हाला तुमच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये दिले जात नाही. याचं वास्तव जर तुमच्या समोर, भयान पद्धतीचं वास्तव जर तुमच्या समोर मांडलं, काय बोलावं, किती बोलावं, काय कशा गोष्टी मांडावं. सकाळपासून आम्ही 4-5 सभा घेतो. त्यात मीडियाचं एकाला चंद्रवर आला की त्याला 10 मिनिटं, त्याला 10 मिनिटं, त्याला 5 मिनिटं, त्याला 5 मिनिटं द्यावी लागतात. रात्रीच्या 12, 1, 2 वाजतात. काही माणसं म्हणतात काय वादळ नाही, वादळ नाही, पाऊस नाही, कुठली निवडणूक नाही, हे कुठल्या पक्षाचे नेते नाहीत, आमदार नाहीत, खासदार नाहीत, आलेत आमच्या गावामध्ये. जात नाही जनगणना झाली पाहिजे, जात नाही जनगणना. आम्ही गावगाड्यातल्या ओबीसीला एकत्र घेण्याचं, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचं तत्व घेऊन महाराष्ट्राच्या गावगाड्यामध्ये जातो. आम्ही सांगायला आलो तुम्हाला, बाबा हो, तुमची आमची लोकसंख्या खूप मोठी आहे या महाराष्ट्रामध्ये. आम्ही सांगली जिल्ह्याच्या पलीकडच्या भागामधून मी तुमच्या गावात आलोय. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, जत मध्ये ओबीसी किती राहतो आणि ओबीसी मध्ये कुठली जात प्रामुख्याने राहते. पुण्याच्या इंदापूरमध्ये कुठली जात प्रामुख्याने राहते, ओबीसीची संख्या तिथे. पुण्याचे पुरंदर असो की आमच्या सातारचा मानकाटा असो, पारगाव खंडाळा असो, पिवाई असो, की तुमच्या नांदेड मधला मुखेड असो, तुमच्या बीड मधला माझगाव गेवराई असो, की तुमच्या बुलढाणा जिल्ह्यातला लोणार असो, सिंदखेड राजा असो, देऊळगाव राजा असो,
अरे बाबा हो, हा महाराष्ट्र कुणाच्या बापाची जहागिरी नाही. या महाराष्ट्रामधलं जे वातावरण आहे, जे दाखवलं जात आहे तुम्हाला, जी माणसं रिपी आगेलं नागेलं महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून जातात, त्यांची संख्या जर त्यांना कळली आणि तुमची संख्या किती आहे हे जर तुम्हाला कळलं तर महाराष्ट्रामध्ये समग्र परिवर्तन झालेलं असेल. ते सगळं तुम्ही लई मोठं बोलायला लागलाय. मी डायरेक्ट आमदार खासदारकीची बात करून राहिला. तुमची आमची संख्या 50% म्हणून बोलतोय ना. 10-12% वाले तुमच्या डोक्यावरती बसले. जिसकी संख्या जितनी भारी उसकी उतनी सत्ता में भागीदारी, नीति में भागीदारी, बजट में भागीदारी, नौकरियों में भागीदारी, डिसीजन मेकिंग में भागीदारी, लॉ एंड ज्युडिशरी में भागीदारी. आहोत कुठे आपण? अरे कुठे तरी एखादा आमचा आता नगरसेवक व्हायला लागला होता, जिल्हा परिषद सदस्य व्हायला लागला होता, कसा बसा एखादा सरपंच व्हायला लागला होता. ते पण आता एका चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरनं, वेळोवेळी अनेक तत्व भूमिका घेण्यावरनं त्याला जर इथलं गव्हर्नमेंट बळी पडत असेल, तुम्ही आम्ही मतदान करून निवडून दिलेले नेते जर बोलत नसतील, ओबीसीच्या बाजूने एकही माणूस बोलायला तयार नाही. भुजबळ साहेबांचा वगैरे एखाद दुसरा अपवाद सोडला, एकही आमदार बोलायला तयार नसावा, एकही मंत्री तुमच्या बाजूने बोलायला तयार नसावा. म्हणजे तुमच्या आमच्या 50-60% मतांची त्यांना काळजी नाही, कारण तुम्ही एकत्र नाही. तुम्ही त्यांच्यावर काहीच परिणाम करू शकत नाही. अगदी साध्या सोप्या भाषेत बोलायचं म्हणलं, चालू द्या, चालत असते, थोडं चालत असते, थोडं तडका लागतो. तर माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, गावागाड्यातल्या 18 पगड जातीच्या लोकांनी एकत्रित यावं, आपली ओबीसीची वज्रमूठ तुम्ही तयार करावी, बहुजन बांधव एकत्र यावा. बहुजनामध्ये अजून खूप लोक मोडतात. म्हणून जातनिहाय जनगणना झाली पाहिजे हे जरी निमित्त असतं तरी ओबीसीच्या मनामध्ये, ओबीसीच्या जात समूहांना वेगवेगळ्या भागात वेगवेगळी लोक जेव्हा टार्गेट करतात त्यांच्या मनामध्ये सुरक्षा निर्माण करावी. गावाकडे एक 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 घर असलेल्या ओबीसीमधल्या प्रत्येक जातीच्या मनामध्ये आम्ही ओबीसी आहोत, आमचं गावात एक घर आहे, आमचं काय होतं असं त्याच्या मनात वाटू नये. गावाकडे सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन एकमेकाच्या मनामध्ये विश्वास निर्माण होईल, एकमेकाच्या हातात हात घालून ही प्रक्रिया, ही व्यवस्था तुम्हाला मला करायची. आपल्या आरक्षणामध्ये बेकायदा घुसखोरी आपल्याला थांबवायची. आपल्या लेकरा बाळांच्या पुढच्या पिढ्यांचं शिक्षण, एज्युकेशन या सगळ्या गोष्टी कुठेतरी प्रोटेक्ट करायच्या. म्हणून काही गोष्टी तुमच्यासमोर म्हणण्यासाठी आम्ही इथं आलो. इथं जबाबदार सर तुम्ही सगळी मंडळी आहात. भटक्यांना वाटतं आम्ही ओबीसी नाही आहोत, ओबीसींना वाटतं माधवचं वेगळंच चाललंय किंवा विजयंतीचं वेगळंच आहे. त्याला जे म्हणतो आम्ही कुठं विजयंतीचं मागतोय, बाकीला म्हणा हक्काच्या जातीचं पाय, तू आमच्यासाठी कशाला बोलतोय, ओबीसीचं कशाला बोलतोय. त्याला हे माहिती नाही की धनगर ओबीसी मध्ये येतो, 27% 3.5% घेतो, बंजारी ओबीसी मध्ये येतो, विजयंती डी म्हणतात 2-2.5% तो घेतो, बंजारा पण परत ओबीसी मध्येच येतो, विजयंती अ मध्ये बंजारा मोडतो. त्याला काही माहिती नाही. एक अनपढ माणूस महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलाय आणि महाराष्ट्राच्या गावगाड्यातल्या 60% लोकांच्या अनाथ माती घालवण्याचं काम हा माणूस करत असेल तर पुणे शाहू आंबेडकरांचं समतेचं तत्व तुम्हाला कधीही इथून पुढच्या कालावधीमध्ये करायला भेटणार नाही. उच्च शिक्षित मंडळी, शिक्षक मंडळी, नोकरदार मंडळी रिटायर झाली. जर अशा पद्धतीचं वातावरण जर या देशात होणार असेल तर तुमच्या पुढच्या पिढ्यांना परत शेतात काम करावं लागेल, राबावं लागेल. म्हणून बाबांनो खूप काही बोलता येण्यासारखं आपल्याला एवढंच पाहिजे. गावागाड्यामध्ये तुम्ही आम्ही ओबीसी म्हणून एकत्रित येऊया. जातीपेक्षा पातीला महत्व देऊया, जातीपेक्षा नीतीला महत्व देऊया, जातीपेक्षा लोकशाहीला महत्व देऊया, जातीपेक्षा मानवतेला महत्व देऊया, लोकशाहीला महत्व देऊया. आणि गावगाड्यातला शेकडो वर्षापासून तुम्ही आम्ही जो दुजाभाव स्वीकारला, बलुते आलोकांनी, कारून आरोनी, भटकळीमुक्त जाती जमातीच्या लोकांनी जो दुजाभाव स्वीकारला, तो दुजाभाव आपण आपल्या कर्तृत्वानं, आपल्या महामानवांच्या विचारानं, लोकशाहीच्या तत्वाने तो अबाधित राखूया. गावगाड्यातला माळी, साडी, कोळी, फेरी, हत्तर, दंबर, संगर, बंजारी, गुणारी, खरी, गुरव, घरशी, नाबक, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी, बेंदार, बडार, मग आमची जोशी मंडळी सगळी
आमच्या विमुक्त जातीमधले ज्यांना गुन्हेगार म्हणून जन्मजात ज्यांच्या कपाळावर शिक्का बसतो त्या विमुक्त मधल्या सगळ्या गुन्हेगार जमाती जमिनीशी समांतर पालं करून गावकुसाबाहेर मोठमोठ्या शहरांच्या आउटस्कर्टला ज्याने ज्यांनी जमिनीशी समांतर पालं करून त्या पालामध्ये आपला संसार थापतात या सगळ्या माणसांनी सगळ्या 11 पगड जातीच्या लोकांनी आपण ओबीसी म्हणून एकत्रित येऊया आपल्या हक्क अधिकाराची बाजू मांडूया या दृष्टिकोनातून आम्ही गावगाड्यामध्ये फिरतो आहोत. आम्हाला कल्पना आहे कुठला मोसम नाही कुठला पाऊस नाही कुठली मशागत नाही आमच्या मागे कुठला आमदार खासदार नाही आमच्या मागे कारखानदार नाही मीडिया आमची बातमी लावलं का माहीत नाही तरीही आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या समतेच्या विचारांचं हे देणं आम्ही रुजवण्याचं काम करतो अवेळी करतोय कल्पना आहे काही खडकावर पडेल चिमण्या पाकडे करून दाखवतो काही एखाद्या तालीच्या ठिकाणी पडेल तिथं पाऊस पाणी पडलं तर ती उगवून येईल काही रस्त्यावर पडेल काही पाण्यात पडेल काही कुणाच्या मुखात पडेल आम्ही आपला वसा पुढे घेऊन जाणार आहोत कार्यकर्ते म्हणून पुढे जाणार आहोत तेव्हा तुम्ही आम्हा सगळ्या लोकांचं हे जे काही आंदोलन आहे या आंदोलनाला तुम्ही जो सपोर्ट केला त्या सपोर्ट बद्दल मी तुमचं सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि वैशिष्ट्य बघा लाईट गेली पण माईक चालू असं काही काय नसायचं हे कळलं नाही मला हा सेलवर म्हणजे अशी पर्यायी व्यवस्था आपल्याकडे असते. गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस स्वर्गीय अरे एवढा मोठा माणूस पण नेता कुणाला मागला होता त्यांनी माहिती आहे का मी जरी भाजपचा शीर्षस्थ नेता असलो तरी माझा नेता छगनरावजी भुजबळ आहे म्हणजे ऐका एकमेकाला रिस्पेक्ट देण्याची या मोठ्या माणसांची काय होती ताणत होती ताणत म्हणून ते लोकनेते लागले होते तर कोणतरी आला मला वैशी मिळते का त्याला वैशी मिळते त्याला वैशी मिळते का त्याला वैशी मिळते या आपल्या मोठ्या माणसांकडून थोडंसं शिका थोडस म्हणून बाबांनो गावगाड्यातल्या ओबीसी लोक एकत्रित येऊया तुमच्या आमच्या अवदसेला आपण जबाबदार आहोत आपण लोकशाहीमध्ये कोण माईचा लाल नाही कुणाचं बघून घेतो म्हणणारा कुणाचं घर काढतो म्हणणारा कुणाच्या हक्क अधिकारावर टाच आणणारा कुणाचीही कुठलाही माईचा लाल अशा पद्धतीचं वर्तन तुमच्याशी करू शकत नाही या लोकशाहीमध्ये काट्या कुऱ्हाड्यांचा जमाना गेला ही लोकशाही आहे हे कायद्याचं राज्य आहे हा कायद्याचा देश आहे त्यामुळे कुणाला भेट घालू नका कुणाची भेदभाव ठेवू नका लोकशाहीमध्ये जे समतेचं तत्व आहे हर एक माणसाला हर एक नागरिकाला जे मान सन्मानाची इज्जतीची वागणूक आहे ती वागणूक तुम्ही आम्ही माणसं पुढे सस्टेन करूया खूप काही बोलता येण्यासारखं अजून पुढे आम्हाला 2 सभा आहेत जाता मी तुम्हाला आव्हान करेन एक आंदोलन चालू आहे तुम्हाला माहिती आहे हे आंदोलन चालू असताना माझी तुम्हाला एक विनंती राहील आम्ही कार्यकर्ते आहोत आम्ही गोरगरिबाची पोरं आहोत आम्ही तुम्हाला एखादं आव्हान करू वेळ पडली तर ओबीसीनो जागा व्हा ओबीसीनो एकत्र या आपल्याला आंदोलन करायचंय आपल्या हक्क अधिकाराचं संरक्षण करायचंय आता आपल्या हक्क अधिकारांचं संरक्षण करायला ज्यांनी हे तुम्हाला दिलं ज्या महामानवांनी रात्रंदिवस अभ्यास करून दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डिग्र्या किती होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठे जाऊन अभ्यास केला त्यांनी वेगवेगळ्या देशांच्या पॉलिसींचा घटनांचा अभ्यास केला वेगवेगळ्या इंग्रजांच्या समाज सुधारकांच्या अनेक आयोगांच्या समोर साक्षी दिल्या किती अभ्यास करावा किती मेहनत घ्यावी लेकरा बाळांचा विचार नाही करावा त्या माणसानं आपण गावकुसातली माणसं आहोत पंक्तीला बसलेल्या शेवटच्या माणसापर्यंत या लोकशाहीचा सुखास असा स्वयंपाक पोहोचला पाहिजे माझ्या या देशामध्ये हजारो जाती शेकडो भाषा वेगवेगळे भौगोलिक प्रदेश वेगवेगळे देवदेवा वेगवेगळ्या रीतिरिवाज परंपरा रूढी या सगळ्या माणसांना कवेत घेणारं एक संविधान तुम्हाला दिलं त्या संविधानाला भेटीस देण्याचं काम एक चौथी नापास माणूस ज्याला लोकशाहीबद्दल काही देणं घेणं नाही त्याला आरक्षण का दिलं कुणाला दिलं का दिलं हे समजून घ्यायचं नाही आम्हाला नाही तर कुणालाच नाही म्हणून 1994चा जिया तुम्ही बुजुर्ग मंडळी तुम्ही बातम्या बघत असाल बघताय का नाही मला माहिती नाही मी 1994चा चॅलेंज चॅलेंजच करतो आमच्या 5 पिढ्यांचं तुम्ही खाल्ले तर आम्हाला आरक्षण मिळाले 94ला
म्हणजे ओबीसीचं आरक्षण उडवतो, मंडल आयोगाला चॅलेंज करतो. तुझा अभ्यास किती, तुझं नॉलेज किती, घटना काय बोलते, कायदा काय बोलतो, सुप्रीम कोर्ट काय बोलतो. तुला ओबीसी पाहिजे ना, ओबीसी व्हायचे ना. आमच्या संविधानातलं आरक्षण त्या समाज व्यवस्थेवर डिपेंड ऑन आहे. गरिबी हटवण्यासाठी नाही, पण गरीब झालं म्हणून त्याला हे आरक्षण द्या असं होत नाही. समाज व्यवस्था इथं एका समूहानं दुसऱ्या समूहावरती सोशल डिस्क्रिमिनेशन केलं, सामाजिक दुजाभाव केला, म्हणून हे आरक्षण भेटले. तुम्हाला ओबीसीचं आरक्षण पाहिजे असेल तर आमच्या कारुणारूमधला एखादा व्यवसाय तुमच्या कुठल्या तरी केलेला असायला पाहिजे. आमच्या सुताराचं, लोहाराचं, कुंभाराचं, घिसाड्याचं, गाडी लोहाराचं काम तुम्ही कधीतरी कुठंतरी केव्हा तरी केलेलं असायला पाहिजे. आणि तसं तुम्ही काम करत असताना त्या पद्धतीचं काम करताय म्हणून तुम्हाला हीन दर्जाची वागणूक इथल्या व्यवस्थेने कधीतरी दिलेली असायला पाहिजे. ते पुरावे तुमचे आमच्या समोर यायला हवेत, संविधानासमोर यायला हवेत, कायद्यासमोर यायला हवेत, आयोगांसमोर यायला हवेत. यांना दिले मग आम्हाला का नाही, असं होणार नाही, होणे नाही. जात मागून मिळत नसते. वेगवेगळ्या समूहांचं क्लासचं आरक्षण हे मोर्चा करून, आंदोलन करून, उपोषणाला बसून मिळत नसतं. शेकडो वर्ष त्या जातीमध्ये जन्माला यावं लागतं, सामाजिक दुजाभाव स्वीकारावा लागतो, तेव्हा ते त्या पद्धतीचं आरक्षण मिळतं. मी उद्या उपोषणाला बसलो, मला एससीचं आरक्षण द्या म्हटलं, मिळेल का? काय चाललंय आता, काय चाललंय? म्हणून गाव हे कशामुळे तुम्ही घेत नसल्यामुळे, हे कशामुळे तुम्हाला लोकशाही समजली नसल्यामुळे, हे कशामुळे तुम्हाला आम्हाला आमच्या मताचा लाख मुलाचा अधिकार समजला नसल्यामुळे. तर बाबासाहेबांनी तुम्हाला लाख मुलाच्या मताचा अधिकार दिला, ज्या मताची किंमत लाख मोलाची आहे, लाख पण नाही, लाख मोलाची आहे. ते मत तुम्ही 100, 500, 1000, 2000 रुपयाला विकलं. तुम्ही म्हणजे तुम्ही असं नाही म्हणत, आपल्या व्यवस्थेने एक गंड येतो, त्याला कायद्याचं ज्ञान नाही, नॉलेज नाही, ज्याला आपण संविधानाची शपथ काय म्हणून घेतली याच्याशी काही देणं घेणं नाही. अरे गुटखावाले, मटकेवाले, 2 नंबरवाले, कारखानवाले, वायनरीवाले, ही लोक आमदार खासदार म्हणून तुम्ही निवडून दिल्यावर तुमच्या सामाजिक न्याय तुम्हाला देणार कोण? म्हणून बाबांनो, चांगली माणसं निवडा, आपली माणसं निवडा, आपल्या समूहाची माणसं निवडा. जिसकी संख्या, परत एकदा सांगतो, जिसकी संख्या जितनी भारी उसका लीडर होना चाहिए ना. अरे गावड्याची सवाशील पाहिजे ना, का दुसऱ्याची असते? गावड्याचं म्हणजे गावड्याचंच कुलदैवत गावात असतं ना, का वेगळं कुठलं असतं? एखादा तालुका असेल ओबीसीचा आमदार पाहिजे ना, तुमच्याकडे मला माहिती नाही असेल तर महाराष्ट्र पाहिजे. 288 महाराष्ट्र कोणाच्या बापाची भागिरी नाही. महाराष्ट्र 18 पगड जातींचा महाराष्ट्र आहे. हे आम्ही विदर्भातनं पश्चिम महाराष्ट्रात सांगतोय, पश्चिम महाराष्ट्रातनं मराठवाड्यात सांगतोय, मराठवाड्यातनं तळकोकणात सांगतोय, तळकोकणातनं खानदेशात सांगतोय, सगळ्या माणसांना सांगतोय, अरे ओबीसी बांधवांनो, तुम्ही आम्ही सगळी माणसं एकत्रित आलं पाहिजे. खूप काही बोलण्याचा प्रयत्न केला, मांडण्याचा प्रयत्न केला. अख्खा समुद्र आहे, ओबीसी म्हणजे जगन्नाथाचा रथ आहे, पण एका घागरीत भरण्याचा प्रयत्न केलाय. मला समजून घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय ज्योती, जय मला.